कांद्याची भजी विसरून जाल एकदा जर ही सोयाबीन वडीची भजी खाल्ले तर. नमस्कार, मी कमल आहे. कमल आहे किचन मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत बाहेरून एकदम कुरकुरीत व आतून झणझणीत सोयाबीन भजी. ही रेसिपी खूप सोपी आहे आणि चहा सोबत खायला एकदम परफेक्ट आहे. चला वेळ न वाया घालवता आज आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करू. इथं सोयाबीनच्या वड्या छोट्या घेतल्या मी, अर्धी वाटी एवढ्या वड्या घेतल्या. आता त्या कोमट पाण्यामध्ये टाकून घेऊ आपण. ते कोमट पाणी करून घेतलं, त्याच्यामध्ये आपण सर्व वड्या टाकून घेतल्या. सोयाबीनच्या वड्या कोमट पाण्यामध्ये आपल्याला 5 मिनिटं राहू द्यायच्या आहे. छान मस्त फुगतील त्या. मग भाज्याच्या पिठामध्ये आपल्याला ह्या 3 वस्तू टाकायचे: जिरे, लसूण, हिरवी मिरची. तर आता कुटून घेऊ ते आपण. आधी लसूण आणि जिरे थोडस बारीक करून घेऊ. लसूण आणि मिरच्या बारीक करून घेतला आधी. त्याच्यामध्ये आता मिरचीचे एकीचे 2 तुकडे करून टाकायचे. ते आपण आपल्याला बारीक करून घ्यायचे. मस्त इथे बारीक झालं बघा. आता एका वाटीमध्ये काढून घेते. ते बेसन पीठ घेते. आपल्याला किती भजी करायचे त्या अंदाजानुसार आपण बेसन पीठ घेऊ. जवळजवळ इथे 1 वाटी एवढं बेसन पीठ घेतलंय. भजी करताना बेसन पीठ हे चाळून घ्यायचंय, म्हणजे त्याच्यात गठुळ्या होत नाही जास्त. बेसन पीठ चाळून घेतलं, त्याच्यामध्ये आपण हिरवी मिरची, लसूण, जिरे बारीक करून घेतलेलं ते टाकून घेऊ. त्याच्यानंतर इथे ओवा घेतले, थोडे हातावरती क्रश करून ते पण टाकून घेते. त्याच्यात चवीनुसार आपण मीठ टाकून घेऊ. अर्धा चम्मच एवढी हळद टाकून घेतली. आता आपल्याला पीठ हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय, थोडं थोडं पाणी टाकून. मग छोट्या विस्करच्या साह्याने मस्त असं पीठ मी मिक्स करून घेतलं. बघा आता हे बाजूला ठेवते. एक 5 मिनिटासाठी आपण सोयाबीनच्या वड्या बघू. छान मस्त बघा आपल्या वड्या बघा केवढ्या होत्या आणि किती छान मस्त मोठ्या झाल्या. आता त्याच्यातला पाणी काढून घेते. एका चाळणीमध्ये सर्व वड्या ओतून घेतले. अर्धीच वाटी आपण सोयाबीन वडी घेतलेली बघा, छोट्यातली. छान बघा फुलून किती मोठे मोठे पण झाले. आता पूर्ण पाणी हे आपल्याला त्याच्यातलं काढून घ्यायचंय. त्याच्यातलं पूर्ण पाणी आपल्याला काढून घ्यायचंय बघा. असं दाबून बघा. पाणी राहू नाही द्यायचं त्याच्यामध्ये. पूर्ण वडे ह्या कोरड्या करून घ्यायच्या. मग आता गॅसवर एक तवा ठेवलाय. आपल्याला वडे व्यवस्थित परतून घ्यायचे. आता मी थोडस तेल टाकून घेते. खूप जास्त नाही, थोडंच तेल टाकून घ्यायचे आपल्याला. वड्या टाकताना परत आपण हाताने पूर्ण पाणी काढून घ्यायचं त्याचं. अशा पिळून घ्यायच्या वड्या व्यवस्थित. थोड्याशा आपण तेल टाकलेलं आहे ना, त्याच्यामध्ये हळूहळू असं परतून घ्यायचं. आता त्याच्यात आपण थोडीशी हळद टाकली, थोडी मिरची टाकली, थोडस नॉर्मल मीठ टाकली. आता व्यवस्थित असं परतून घ्यायचं आपल्याला.
सर्व वड्यांना मीठ मिरची हळद ही लागली पाहिजे. जवळजवळ असंच आपल्याला 2 मिनिटं वड्या अशा तव्यावरती परतून घ्यायचे. आता वडे व्यवस्थित परतून झाले तर तवा उतरून घेते मी आणि कढई ठेवते. याच्यात आपल्याला आता भजे करण्यासाठी तेल टाकून घेऊ. छान मस्त पीठ पण आपलं भिजलंय. 5-1 मिनिटं तरी आपण भिजून ठेवायचं म्हणजे भजे छान येतात. आणि बघा वड्या पण आपल्या एवढ्या सुंदर झाल्या आहे ना. त्याला जो वडीला चव राहत नाही ना, आपण मीठ मिरची हळद लावल्यामुळं थोडंसं तव्यावर फ्राय केल्यामुळं वडीला चव येईल. आणि आपण भजे केल्यानंतर आहे ना वडी पण छान अशी चवदार लागते. आता बघा पिठामध्ये मी सर्व वड्या ह्या टाकून घेते. एक एक वडी अशी डिप करायची त्याच्यामध्ये आणि आपल्याला भज्यांसारखे असे काढायचे. भजी आता पलटी करून घेऊ. छान आपले भजे इथं झाले. आता मी ते काढून घेते. मस्तच आपले बघा सोयाबीनच्या छोट्या वडीपासून भजे हे बनवून घेतलेले. आखाडामध्ये जास्तीत जास्त तळलेल्या वस्तू खाल्ल्या जातात. आखाडात आपण तळणमळण करतो ना, तर आपल्या 10 प्रकारच्या भजेची रेसिपी मी आपल्या कमल आहेर किचन या यूट्यूब चॅनलवर टाकलेली आहे. तुम्ही बघू शकता. 10 प्रकारचे वेगवेगळ्या पद्धतीचे भजे मी बनवलेले आहे. आज आपण हे पावसाळा स्पेशल मस्त असे खमंग व कुरकुरीत छोटे सोयाबीन वडीचे भजे बनवलेले आहे. चला आता दुसरे राहिलेले पण मी याच पद्धतीने करून घेते. आता टेस्टी व कुरकुरीत असे सोयाबीन वडीचे भजे आपण आज इथे बनवून घेतलेले आहे. भजे तर तुम्ही भरपूर प्रकारचे खाल्लेले असतात, पण या पद्धतीने पण बनवून बघा. खूप छान लागतात खायला, चवदार. तर बघा आजची आपली रेसिपी पूर्ण झाली. माझी रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.